एकोप्यानं राहा, गटबाजी कराल तर पक्षातून हाकलवून लावू. उपमुख्यमंत्री शिंदेंचा संभाजीनगरमधील पदाधिकाऱ्यांना सज्जड दम. तुम्ही सर्व गमावून माझ्याकडे आलात, तुमच्याकडे गमवायला काही नाही. शिंदेंकडून कान उघडणे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार अब्दुल सत्तार यांच्यामध्ये 3 तास बैठक. शिंदेंनी दिलेले आदेश मान्य, सत्तारांची माहिती. सत्तारांच्या नाराजी संदर्भात शिंदेंची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. DK शिवकुमार घेणार कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. शिवकुमार यांच्यासह 11 आमदारही घेणार मंत्रिपदाची शपथ. खरगे, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी राहणार उपस्थित. शपथविधीसाठी 55 धर्मगुरूंना आमंत्रण. तामिळनाडूचे भाजप प्रदेशाध्यक्ष के अण्णामलाईंचा राजीनामा. भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांच्याकडे सोपवला राजीनामा. अण्णामलाई भाजपला रामराम करण्याची शक्यता. मुंबईसह उपनगरामध्ये सकाळपासून रिमझिम पाऊस. काही मिनिटांच्या पावसातच अंधेरी सबवे पाण्याखाली. दादर, गोवंडी, चेंबूर, गोरेगाववर परिसरामध्ये पावसाची दमदार हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ. कोल्हापूरच्या जयसिंगपूर, शिरोळ परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. अनेक घरांवरील पत्रेही उडाले. झाडं उन्मळून पडली. पावसाचं आणि नाल्याचं पाणी घरांमध्ये शिरल्यानं नुकसान. पुणे विषारी दारू प्रकरणातील मृतांचा आकडा वाढला. विषारी दारू प्रकरणी मृतांची संख्या आता 26 वर. काल आणखी एकाचा उपचारांदरम्यान मृत्यू. तर तपासासाठी CID कडून 10 पथकांची नेमणूक. विषारी दारूकांडानं हादरलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये खुलेआम गांजा विक्री. पोलिसांना माहिती दिल्यानंतर सुद्धा कारवाईला टाळाटाळ केल्याचा आरोप. पोलिसांची असंवेदनशीलता पुन्हा एकदा उघडकीस. सुरत धुळे महामार्गावर भीषण अपघात. अपघातानंतर बसला आग. आगीमध्ये होरपळून 7 जणांचा मृत्यू. मृतांच्या वारसांना 10 लाखांची मदत. नाशिकच्या तपोवन परिसरात ट्रकमध्ये जेवण बनवताना सिलेंडरचा स्फोट. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. मालेगावहून नाशिकला आलेल्या ट्रकमध्ये स्फोट. खान सर यांच्या कोचिंग इन्स्टिट्यूट बाहेर गोळीबार. गोळीबाराच्या घटनेमध्ये एक सुरक्षा रक्षक जखमी. पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल. तपास सुरू आहे. आणि CBSE परीक्षेमधील अडचणींनंतर सरकारची मोठी कारवाई. CBSEचे अध्यक्ष आणि सचिव यांची बदली. अध्यक्षपदी मराठी अधिकारी प्रशांत लोखंडेंची नियुक्ती.